तेव्हा काही येळ आणलीस आमच्यावर. आम्ही काय रे पाप केलंय? असं उभा दावा मांडल्यासारखं वागतोय समजीस. सुरेखा, अगं सगळं दिवस सारखं कसं असणार? संकट सगळ्याच्या आयुष्यात येतात, पण ते असे रडून जाणार आहेत का? नका रडू, होईल सगळं नीट आपलं. काय नीट होईल आणि कसं नीट होईल? आज काय झालं ते बघितलं नाही वय तुम्ही? आणि आता उद्याचं काय करायचं हा प्रश्न आहेच की अजून. हो, एवढा पसारा, एवढं सामान घेऊन कुठं जायचं आपण? काय करायचं? कुठं राहायचं? हाय काय याचं उत्तर आपल्याकडं? सांगा की तुम्ही. हे सगळं माझ्यामुळे झालं. मी जर इथं जागेवरती असते ना तर हे सगळं मी होऊच दिलं नसतं. बुवांवरती पण ही वेळ आली नसती. अगं जे होणार आहे ना ते होतच असतं बघ. आपण फक्त लढायचं असतं, आणि तूच अशी हार मानायला लागलीस तर कसं होणार? तुम्ही दोघी बी अशा खचून जाऊ नका. मी अजून जिवंत आहे, आणि जवळ मी जिवंत आहे ना तर तुमच्यावर कसलं बी संकट येऊ देणार नाही बघ. मावशे, हो बुवा, राणे, चला कुठं र? माझ्या घरी जेवायला. मी आईला सांगितलंय तुम्ही आता तिथेच आराम करा आणि सगळं ठीक होस्तोवर तिथंच राहा. अरे गोट्या, तू बोललास ते लय झालं बघ, पण आम्हाला कोणाच्या डोक्यावरचं वजं बनून नाही राहायचं बघ. अरे ह्या परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे. त्याशी पळून जाऊन कसं जमल? असं किती दिवस आम्ही दुसऱ्याच्या घरात राहणार आहे? त्यापेक्षा नकोच. आता जे काय होईल ना ते हितच होईल बघ. गोट्या, अरे बाबा, हाच तुझ्या घरी येऊ, हाच तो आसरा देशील. उद्या काय करू आम्ही? नको. अरे बाबा, हा येळाला आम्हालाच काहीतरी मार्ग काढायला लागेल विचार करून. अगं मावशे, मार्ग बिर्ग उद्या काढ. आता बुवांना ह्या अवस्थेत मी इथं नाही झोपू देणार. बुवा चला, ए चला बुवा, उठा. नाही, नको. नाही नाही बुवा, मी काहीच ऐकून घेणार नाही. अहो, एकतर पावसाचा काय भरोसा नाही. तुम्ही भिजला, जखम चिघाली तर केवढ्यात पडायचं आपल्याला? नाही नाही, तुम्ही उठा, माझं ऐका. चला ए मावशे, चल. अरे गोट्या, ऐक माझं. आम्हाला सोडा आमच्या परिस्थितीवर. मला नाही काय होत, मी बरा आहे. अहो बुवा, तुम्ही काय डॉक्टर आहे का? ऐका माझं, चला उठा उठा.